नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इंग्लिश व्होकॅब्युलरी लर्न विथ पिक्चर्स म्हणजे चित्रांच्या मदतीने जास्तीत जास्त इंग्रजी शब्दार्थ आपल्या लक्षात कसे ठेवायचं. ओके, तर मित्रांनो या सेशनमधला आपला आहे हा पार्ट 8. नेहमीप्रमाणे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला हा सेशन नेहमीच उपयोगी पडणार आहे. चला तर मित्रांनो, वेळ न दवडता आपल्या सेशनला सुरुवात करूया. बघा, पहिला वर्ड आहे आपल्याकडे स्टीप. स्टीपचा अर्थ काय होतो बघा, used about a material, paper, etc. firm and difficult to bend or move. एक अर्थ काय व्हायला बघा, युज्ड अबाउट मटेरियल एखाद्या पदार्थाविषयी वापरतात किंवा एखादा पेपर कागदाविषयी वापरतात. तो पेपर किंवा पदार्थ कसा आहे तर फार्म आहे. फार्म म्हणजे एक घट्ट आहे, टणक आहे. आणि डिफिकल्ट टू बेंड, डिफिकल्ट म्हणजे अवघड, बेंड म्हणजे वाकवणे, मूव म्हणजे हालचाल करणे. बघा इथे अर्थ मराठीत, सामग्री कागद वगैरेच्या संदर्भात या स्टीप या शब्दाचा वापर केला जातो. जसा आहे तो घट्ट आणि न वाकणारा किंवा न हलणारा. तो पेपर कसा आहे, कडक आहे, ताट आहे. काय कडक आहे, हा एटीएम कार्ड बघा, एटीएम कार्डचा पेपर कसा असतो, एकदम कडक असतो, ताट असतो. लगेच तुटतो का तो, नाही. ओके, किंवा आता दुसरा अर्थ बदलला, युज्ड अबाउट पार्ट्स ऑफ द बॉडी, शरीराच्या एखाद्या भागाविषयी वापरला. नॉट इझी टू मूव्ह, हलताच येत नाही असा भाग झालाय. कसा झाला भाग, कडक झालाय, ताट झालाय. मित्रांनो एक एक्झाम्पल बघू. आता समजा तुम्ही बॅडमिंटन खेळत आहे, सलग 2-3 तास बॅडमिंटन खेळले. ओके, शारीरिक हालचाल तुमची खूप झाली. किंवा एकाच दिवशी तुम्ही सलग 5 ते 10 किलोमीटर धावलात. तर धावल्यानंतर तुमचा जर पहिला दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी तुमचे जे पायाला जे गोळे येतात ना, म्हणजे पाय कसे होतात, टणक होतात. काय होतात, स्टीप होतात. काय होतात, स्टीप होतात. त्याला सुद्धा आपण टणक झाले असं म्हणू शकतो. आता एक्झाम्पल बघा दुसरं, द कार्ड्स वर मेड ऑफ स्टीप पेपर. हे जे कार्ड आहेत ना बघा, मेड ऑफ म्हणजे बनलेले आहेत. कशापासून बनलेत, एका स्टीप पेपर पासून, कडक अशा, टणक अशा पेपर पासून बनलेले आहेत. ओके, चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबलचा अर्थ बघा, एबल टू बेंड और मूव्ह इझिली विदाउट ब्रेकिंग. बघा, एबल टू म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी सक्षम असणं, तर काय, बेंड करण्यासाठी. बेंड म्हणजे वाकवणे. ओके, और मूव्ह इझिली, मूव्ह म्हणजे हालचाल करणे, इझिली म्हणजे सहजतेने, सोप्या पद्धतीने. विदाउट ब्रेकिंग, विदाउट म्हणजे च्याशिवाय, ब्रेकिंग म्हणजे तोडणे. मग मराठीत अर्थ बघा, न मोडता सहजपणे वाकण्यास किंवा हलविण्यास सक्षम. हे रबर बघा ना, या रबराला तुम्ही जितकं ताणायचं, जितकं स्ट्रेच करायचं तेवढं ते ताणलं जाऊ शकतं. तुटतं का ते, नाही, कारण त्याला पण एक विशिष्ट मर्यादा आहे. त्या पद्धतीने ते लवचिक होऊ शकतं. म्हणजेच कसं आहे, फ्लेक्झिबल आहे. ओके, बघा एक्झाम्पल, रबर इज अ फ्लेक्झिबल सबस्टन्स. सबस्टन्स म्हणजे पदार्थ. रबर काय, एक लवचिक असणारा पदार्थ आहे. ओके, रबराला लक्षात ठेवा आणि फ्लेक्झिबल शब्दाला लक्षात ठेवा, आपोआप लक्षात राहील जास्त काळापासून. चला नेक्स्ट आहे आपल्याकडे मर्सिनरी. आता मर्सिनरीचा अर्थ बघा, समवन हु इज इंटरेस्टेड ओनली इन मेकिंग मनी. बघा, और वर्किंग और ऍक्टिंग मिअरली फॉर मनी और अदर रिवॉर्ड. मराठीमध्ये बघूया, समवन म्हणजे असा कोणीतरी, हु म्हणजे जो की, इंटरेस्टेड आवड आहे, ओनली फक्त, इन मेकिंग मनी असा कोणीतरी व्यक्ती ज्याला फक्त पैसे कमवण्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे. और वर्किंग और ऍक्टिंग मिअरली फॉर मनी. बघा, वर्क म्हणजे काम करणे, ऍक्टिंग म्हणजे कृती करणं, मिअरली म्हणजे केवळ, फॉर म्हणजे साठी, मनी म्हणजे पैसे, फक्त पैशासाठी काम करणार. किंवा अदर रिवॉर्ड, अदर म्हणजे इतर आणि रिवॉर्डचा अर्थ तो बक्षीस. तरी बक्षीस मिळावं या अनुषंगाने काम करणारा जो असतो त्याला मर्सिनरी असं आपण म्हणतो. बघा मराठीत अर्थ, केवळ पैशाच्या लोभाने काम करणारा. इथे बघा, इथे टॅक्सीचं चित्र दिसायला मित्रांनो. हे इथे बघा टॅक्सीचा राऊंड आहे, हा टॅक्सीचा ड्रायव्हर. आता टॅक्सीचा ड्रायव्हर काय, फक्त त्याला भाडं मिळावं या उद्देशानं तो काम करतो. म्हणजेच काय, तो मोफत सेवा पुरवतो का आपली, नाही ना. म्हणजे इतर लोकांना मोफत नेतो का, नाही, तर तो त्याचे चार्जेस घेतोय, पैशासाठी काम करतोय. तुम्हाला जिथे जायचं, पाकिस्तान, दिल्ली, कुठे जायचं तो नेऊन सोडतो. काय, तर पैशाच्या स्वरूपात. मग याला भाडोत्री असं म्हणू शकता. बघा एक्झाम्पल, मर्सिनरी मेन लस्ट फॉर वेल्थ. बघा, मर्सिनरी मेन म्हणजे पैशाचे लोभी असणारे माणसं. हे लस्ट म्हणजे काय, लोभी असणे. कशासाठी, तर संपत्तीसाठी. काय असतात, काही माणसे लोभी असतात, त्यांना पैशांची लालसा असते. आता हा टॅक्सी ड्रायव्हर, समजा एखादी रात्र झालेली आहे, खूप अंधार पडलाय, त्यावेळेला तो तुम्हाला अडून पाहू शकतो आणि जास्त पैसे तुमच्याकडून घेऊ शकतो. मग मर्सिनरीला कसं लक्षात ठेवा, तर टॅक्सी ड्रायव्हर जो फक्त पैशासाठी काम करतो. ओके, चला नेक्स्ट आहे आता इडियम आहे मित्रांनो. काय, इडियम, ऑल ग्रीक टू मी. अर्थ काय व्हायला बघा,
अ वे ऑफ सेइंग दॅट यू डू नॉट अंडरस्टँड समथिंग दॅट इज अ सेड ऑर रिटन, किंवा डिफिकल्ट टू अंडरस्टँड. बघा, अ वे ऑफ सेइंग, अ वे म्हणजे मार्ग, से म्हणजे म्हणणे, दॅट म्हणजे जे की, यू डू नॉट अंडरस्टँड तुम्ही समजू शकत नाहीत, अंडरस्टँड म्हणजे समजणे, डू नॉट अंडरस्टँड समजू शकत नाही. समथिंग दॅट इज अ सेड ऑर रिटर्न, समथिंग म्हणजे काहीतरी, दॅट इज म्हणजे जे की, काहीतरी जे की सेड केलंय, म्हणलंय किंवा रिटर्न केलंय, म्हणजेच लिखित स्वरूपामध्ये जे आहे ते तुम्हाला समजत नाहीये, म्हणजेच काय, सगळं काही अनोळखी आहे. किंवा डिफिकल्ट टू अंडरस्टँड, सेम अर्थ. आता ऑल ग्रीक टू मी साठी एक ॲब्स्ट्रूस म्हणू शकतो आपण त्याला, किंवा इनकॉम्प्रेहेन्सिबल. बघा मित्रांनो, कॉम्प्रेहेन्सिबल म्हणजे एखादी गोष्ट लक्षात येणे, एखाद्या गोष्टीचं आकलन होणं, समजणे, आणि इन हा तेथे प्रिफिक्स लागलाय, म्हणजेच एखादी गोष्ट आकलन न होणे किंवा समजणे. बघा मराठीत अर्थ, आपल्याला काहीतरी सांगितलेले किंवा लिहिलेले समजत नाही असे सांगणे, त्याला काय म्हणायचं, ऑल ग्रीक टू मी. एक्झाम्पल बघा, द फ्रेंच लँग्वेज इज ऑल ग्रीक टू मी. फ्रेंच लँग्वेज इज ऑल ग्रीक टू मी. ही जी फ्रेंच लँग्वेज आहे ना, ही सगळी मला न समजण्यासारखी आहे. आता या चित्रामध्ये बघा, आता ही जी महिला आहे बघा, हा व्यक्ती बघा, इथून ॲरो सुद्धा दाखवला आहे, हा काय म्हणाला, ग्रेसिया मिस्ट नॉन प्रोटेस्ट लेगी, ही काय फ्रेंच लँग्वेज आहे, हा फ्रेंच लँग्वेज बोलायला. आणि या महिलेच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा, तर ती म्हणते की बाबा, ही तू बोलतोयस ती लँग्वेज, ती मला काहीही समजत नाही, माझ्यासाठी अनोळखी आहे. म्हणजेच काय, दिस लँग्वेज इज ऑल ग्रीक टू मी, ही लँग्वेज माझ्यासाठी अनोळखी आहे, मला समजत नाहीये. ओके, ऑल ग्रीक टू मीला लक्षात कसं ठेवा, महिलेचं चित्र, बाबा तिला फ्रेंच समजत नाहीये. नेक्स्ट आता बघा, परसेप्टिव्ह. आता परसेप्टिव्हचा अर्थ बघा, क्विक टू नोटीस ऑर अंडरस्टँड थिंग. बघा, क्विक म्हणजे चपळपणे, जलदपणे, नोटीस म्हणजे एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणं, अंडरस्टँड थिंग्स, अंडरस्टँड म्हणजे समजणं, थिंग्स म्हणजे गोष्टी, म्हणजे चपळतेने एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणं, परसेप्टिव्ह. आता बघा मराठीत अर्थ, गोष्टी पटकन लक्षात येणारा किंवा निरखणारा, चाणाक्ष, चलाक्ष. आता परसेप्टिव्ह नेचरचा माणूस कसा, तर त्याच्या लक्षात चटकन गोष्टी येतात, किंवा जो चाणाक्ष आहे, चलाक बुद्धीचा आहे. आता एक्झाम्पल बघा, बिरबल वॉज व्हेरी परसेप्टिव्ह अबाउट पीपल. बघा, बिरबल, आता चित्र बघा, या चित्रामध्ये हा अकबर बादशाह बसलाय आणि हे राऊंड करतो मी याला, हा आपला बिरबल आहे. तर बिरबल कसा आहे बघा, बिरबल वॉज व्हेरी परस्पेक्टिव्ह, बिरबल कसा होता, चाणाक्ष होता, अबाउट पीपल, लोकांबद्दल, म्हणजे कोण चोर आहे, कोण चांगला माणूस आहे, हे कोण समजू शकत होता, बिरबल होता. मग परसेप्टिव्हला कसं लक्षात ठेवायचं, बिरबलला लक्षात ठेवायचं. बिरबल कोण आहे, चाणाक्ष आहे, चालाक आहे. ओके, चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपल्याकडे विटलेस. आता विट म्हणजे विनोद म्हणूया, विटलेस म्हणजे विनोद बुद्धी न समजणार असं आपण त्याला म्हणू शकतो. बघा इंग्लिशमध्ये अर्थ काय आला, स्टुपिड ऑर शोईंग नो इंटेलिजन्स, लॅकिंग वीट ऑर अंडरस्टँडिंग, फुलिश ऑर स्टुपिड. बघा, विटलेसचा अर्थ काय आला, स्टुपिड मूर्ख, शोईंग नो इंटेलिजन्स कुठलीही बुद्धिमत्ता न दाखवणारा, लॅकिंग वीट विनोदाचा अभाव असलेला किंवा अंडरस्टँडिंग नसलेला, फुलिश मूर्ख, स्टुपिड सेम अर्थ व्हायला. विटलेसचा अर्थ काय होतो, मूर्ख किंवा कोणतीही बुद्धिमत्ता दर्शवत नाही असे. काय, विटलेस म्हणजे मूर्ख माणूस. आता एक्झाम्पल बघा, जावेद विटलेस बिहेवियर इज कॉझिंग हिम मोर ट्रबल इन द एंड. आता हा चित्र बघा, हा कोण ॲक्टर, जावेद जाफरी. हे धमाल 2 या पिक्चर मधला सीन आहे मित्रांनो. आता जावेद जाफरी बघा, आता हा आपला जो अर्शद वारसी आहे खड्ड्यामध्ये पडलाय. ओके, खड्ड्यामध्ये पडलाय आणि त्याला त्या खड्ड्यामधून दलदलीतून बाहेर काढण्यासाठी अर्शद वारसीने त्याला दोरी देण्याऐवजी त्याच्या हातामध्ये साप दिलाय आणि त्याला म्हणतोय सापाला ओढून तू काय कर बाहेर ये, असं तो त्याला म्हणतोय. म्हणजेच बघा ना, किती बुद्धिहीन काम केलं. एक रस्सी द्यायची त्याला, तर त्याला साप दिलाय आणि सापाला पकडून त्याला तो म्हणतोय की बाबा तू आता बाहेर ये, म्हणजे विटलेस कृत्य केलं. बघा ना, जावेद विटलेस बिहेवियर, जावेदचं कसं विटलेस बिहेवियर, बुद्धिहीन वर्तवणूक, इज कॉझिंग हिम मोर ट्रबल इन द एंड, शेवटीला त्याला ट्रबलमध्ये आणत आहे, अडचणीमध्ये आणत आहे. मग विटलेसला कशाला लक्षात ठेवायचा, धमाल पिक्चर मधला हा जावेद. ओके, चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे पोस्टमस. पोस्टमस हे वन वर्ड सबस्टिट्यूशन. काय मित्रांनो, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. अर्थ बघा, ऑकरिंग आफ्टर द डेथ ऑफ द सेड पर्सन. बघा, ऑकरिंग, ऑकर म्हणजे घडणं, आफ्टर म्हणजे नंतर, डेथ म्हणजे मृत्यू, सेड म्हणजे म्हणणे असं म्हणूया, पर्सन. बघा अर्थ काय व्हायला, लेखकाच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले पुस्तक किंवा
मृत्यूनंतर प्राप्त झालेले किंवा वडिलांच्या मृत्यूनंतर जन्मलेले मूल, याला काय म्हणायचं, पोस्टुमस असं म्हणायचं. बघा आता मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ, समजा आता सार्वजनिक सत्यधर्म महात्मा फुले यांचं पुस्तक होतं. तर सार्वजनिक सत्यधर्म महात्मा फुले यांनी ते लिहिलं, परंतु ते प्रकाशित झालं नाही त्यांच्या हयातीमध्ये. महात्मा फुले हे यांचा मृत्यू झाल्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक प्रकाशित झालं आणि नावारूपाला आलं, प्रसिद्ध पुस्तक झालं. तर ते पोस्टुमस बुक असं आपण त्याला म्हणू शकतो. आता एक्झाम्पल बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज पोस्टुमसली अवॉर्डेड द भारतरत्न, द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन इंडिया इन 1990. मित्रांनो बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 मध्ये हा भारतरत्न पुरस्कार मिळाला. आता बघा, पोस्टुमसला कसं लक्षात ठेवा की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला. खरे पाहता आंबेडकरांची डेथ कधी झालेली आहे, 1956ला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956ला यांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर 1990ला भारतरत्न पुरस्कार मिळाला. इथे दिलाय बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज पोस्टुमसली अवॉर्डेड, मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. कुठला, भारतरत्न, जो की हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे. ओके, चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे हिनियस. हिनियसचा अर्थ बघा, व्हेरी बॅड अँड शॉकिंग, अत्यंत वाईट आणि शॉकिंग, धक्कादायक असा. म्हणजेच खूप वाईट आणि धक्कादायक. काय म्हणायचं, खूप वाईट आणि धक्कादायक. बघा अर्थ काय होतं, ही ॲडमिटेड टू द मोस्ट हिनियस क्राइम्स. एक्झाम्पल बघा ना, हिनियस म्हणजेच काय, तर अत्यंत वाईट आणि धक्कादायक. आता बघा, ही ॲडमिटेड टू द मोस्ट हिनियस क्राइम. आता हा बघा, हा कोण आहे, सर्वांच्या परिचयाचा असलेला अजमल कसाब आहे. 26/11च्या बॉम्बस्फोट हल्ल्यामधला अल्पवयीन गुन्हेगार असं आपण त्याला म्हणूया. आणि इथे हा दुसरा फोटो आहे त्याचा, की त्याला पकडल्यानंतर खुर्चीवर बसवले त्या प्रकारचा. मग बघा आहे ही ॲडमिटेड म्हणजे कोणी, या अजमल कसाबने ॲडमिट केलं, मान्य केलं टू द मोस्ट हिनियस क्राईम, एकदम गंभीर भयानक धक्कादायक असा त्याने गुन्हा केला. हिनियसला कशा लक्षात ठेवा की अजमल कसाब कोण माणूस आहे, हिनियस आहे, म्हणजेच कसा, क्रूर प्रवृत्तीचा, वाईट, दुष्ट, धक्कादायक असं म्हणू शकता. ओके, पाहूया आपण अँड आर्म अँड लेग. ही मित्रांनो ईडीएम आहे. काय ईडीएम आहे, आपण मन सुद्धा म्हणू शकतो. आता अँड आर्म अँड लेगचा अर्थ काय होतो बघा, अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. बघा, अ लार्ज अमाऊंट ऑफ मनी म्हणजे मोठी रक्कम असं म्हणूया, किंवा एखादी गोष्ट खूप एक्सपेन्सिव्ह आहे, महाग आहे असं आपण त्याला म्हणतो. या कार बघा, या कार कशा आहेत, एकदम एक्सपेन्सिव्ह आहेत. बघा मराठीत अर्थ काय व्हायला, मोठी रक्कम किंवा खूप महाग, याला काय म्हणायचं, अँड आर्म अँड अ लेग. आता एक्झाम्पल बघा, छान कळलं. द कार कॉस्ट अँड आर्म अँड लेग टू वैभव. या वैभवसाठी या कारची जी कॉस्ट होती ना, किंमत होती ना, कशी होती, एकदम महाग होती, खूप महागडी होती. या चित्रामध्ये तुम्ही या कार पाहू शकता, कशा दिसत आहेत, एकदम एक्सपेन्सिव्ह आहेत, महागड्या कार आहेत. आणि या वैभवला घेण्यासाठी कशा होत्या, महाग होत्या. मग अँड आर्म अँड लेगला कसं लक्षात ठेवायचं, या कार घ्यायच्या डोळ्यासमोर आणि लक्षात ठेवायचं की बाबा ह्या कार कशा आहेत, महागड्या कशा कार आहेत. ओके, चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे बंबास्टिक. बंबास्टिकचा अर्थ बघा, फोर्सफुल अँड कॉन्फिडंट इन अ वे दॅट इज इंटेंडेड टू बी व्हेरी पॉवरफुल अँड इम्प्रेसिव्ह, हाय साऊंडेड बट विथ लिटल मिनिंग. बघा, फोर्सफुल एकदम कसा, एकदम फोर्सने एखादी गोष्ट सांगणे, कॉन्फिडंट आत्मविश्वासपूर्वक, इन अ वे दॅट इज इंटेंडेड असं दाखवणं की खूप तुम्ही पॉवरफुल आहात, तुमचं भाषण इम्प्रेसिव्ह आहे, प्रभाव टाकणार आहे. किंवा दुसरा अर्थ बघा, हाय साऊंडेड बट विथ लिटल मिनिंग. हाय साऊंडेड मोठा मोठा आवाज करून जोरजोरात तावातावाने केलेलं भाषण, परंतु त्याचा अगदी थोडा लिटल मिनिंग निघायला आहे. म्हणजेच काय, पोकळ गर्जनांनी युक्त भाषण, तावातावाने केलेलं भाषण. या चित्रामध्ये व्यक्ती बघा कसा जोरजोरामध्ये हातवारे करून, मोठा आवाज करून, मोठे डोळे करून जनतेला सांगतोय. ओके, आता एक्झाम्पल बघा, द कॅन्डिडेट स्पोक इन अ बंबास्टिक वे ऑफ ऑल दॅट ही वुड डू इट इलेक्टेड. बघा, कॅन्डिडेट स्पोक इन अ बंबास्टिक वे. हा जो कॅन्डिडेट आहे ना, उमेदवार इलेक्शनला उभायला आहे आणि उभं टाकल्यानंतर तो काय करतोय, जोरजोरामध्ये बंबास्टिक वेने घोषणांचा पाऊस पाडतोय. म्हणतोय बाबा मी इलेक्ट झालो, मी निवडून आलो तर मी काय काय करू शकेल. ओके, चला आता नेक्स्ट बघा, फिगिटिव्ह नावाचा शब्द आहे आपल्याकडे. फिगिटिव्हचा अर्थ बघा, अ पर्सन हु इज रनिंग अवे ऑर एस्केपिंग फॉर एक्झाम्पल फ्रॉम द पोलीस. अ पर्सन असा व्यक्ती, हु म्हणजे जो की, हु इज रनिंग अवे असा व्यक्ती जो की दूर पळून जात आहे,
और एस्केपिंग, एस्केप म्हणजे निसटणे म्हणूया, कुणापासून, फ्रॉम द पोलीस, पोलिसांपासून निसटून जो गुन्हेगार दूर पळत आहे त्याला फिगेटिव्ह असं आपण म्हणतो. म्हणजेच बघा फरारी किंवा पळून गेलेला असा व्यक्ती जो फरारी आहे आणि जो पळून गेलेला आहे. आता इंग्लिशमध्ये एक्झाम्पल बघा, द पोलीस वर एबल टू डिड्यूस फेअर द फिगेटिव्ह वॉज हायडिंग. बघा द पोलीस वर एबल टू डिड्यूस, डिड्यूस म्हणजेच काय तर डिड्यूस म्हणजे तर्क काढणे. पोलिसांनी काय केलं, तर्क काढला. फेअर द फिगेटिव्ह वॉज हायडिंग, जो की बघा जो फरारी गेलेला माणूस आहे ना तो कुठे लपून बसलेला होता याचा पोलिसांनी तर्क काढला. या चित्रामध्ये बघा पोलीस आहेत, पोलिसांसोबत हे कुत्रे आहेत बघा, त्यांचं श्वान पथक आहे आणि श्वान पथकाने शोध लावला की गुन्हेगार त्या बिल्डिंगमध्ये लपलेला होता. ओके, मग फिगेटिव्हला कसं लक्षात ठेवा, चोरी करून पळून गेलेला गुन्हेगार. चला आता नेक्स्ट बघा, प्रिझर्वचा अर्थ काय होतो, टू कीप समथिंग सेफ ऑर इन गुड कंडिशन. कीप म्हणजे ठेवणे, समथिंग म्हणजे काहीतरी, सेफ म्हणजे सुरक्षित किंवा गुड कंडिशन, एखादी गोष्ट सुरक्षित ठेवणं त्याला म्हणूया आपण प्रिझर्व करणं. म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीचं जतन करणं, ती गोष्ट जपून ठेवणं, त्याच्यामधला गुणधर्म कमी होऊ न देणं. आता मित्रांनो बघा एक एक्झाम्पल बघा, आता एक्झाम्पल, वी मस्ट प्रिझर्व आवर नॅचरल एन्व्हायरमेंट. बघा वी मस्ट प्रिझर्व, आपण जपून ठेवलं पाहिजे, जतन केलं पाहिजे आपलं जे नॅचरल एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे नैसर्गिक आपलं जे वातावरण आहे, पर्यावरण आहे, याला पण टिकून ठेवलं पाहिजे. या मित्रांनो एका चित्रामध्ये बघा हे सर्व लाकूड तोडलेले आहेत, म्हणजेच काय वृक्षतोड झालेली आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये दिलाय की बाबा एक मुलगा आहे, तो हे एक रोपटं लावतोय, म्हणजे जंगलतोडीच्या विरुद्ध तो काय करतोय, रोपटं लावतोय आणि जगाला एक वन संरक्षणाचा संदेश देतोय. म्हणजेच काय, सगळं या पर्यावरणाला आपल्याला टिकून ठेवतो, जो जतन करतोय. आता हा एक अर्थ झाला मित्रांनो. दुसरा अर्थ बघा, गुणधर्म कमी होऊ न देणे. म्हणजेच काय, एखादा जो पदार्थ आहे, समजा आपण धरूया लोणचं. आता लोणच्याचं गुणधर्म किंवा लोणचं जास्तीत जास्त दीर्घकाळ टिकावं म्हणून त्या लोणच्याच्या बाटलीमध्ये काय सॉल्ट टाकण्यात येतं, मीठ टाकण्यात येतं, किंवा मुरंबा असणं तर त्यामध्ये सुद्धा वेगळे घटक टाकतात की जास्त दिवस तो टिकून राहावा. म्हणजेच काय, प्रिझर्वर हवा, प्रिझर्विंग एजंट त्याच्यामध्ये ऍड करतात. प्रिझर्विंग एजंट म्हणजे काय, तो मुरंबा किंवा ते लोणचं दीर्घकाळ टिकून राहावं. ओके, चला आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे ट्रेजर. ट्रेजरचा अर्थ काय होता, अ कलेक्शन ऑफ व्हेरी व्हॅल्युएबल ऑब्जेक्ट. कलेक्शन म्हणजे गोळा करणे, व्हेरी व्हॅल्युएबल ऑब्जेक्ट. बघा व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान असं. ओके, फॉर एक्झाम्पल गोल्ड, सोनं, सिल्वर, चांदी, ज्वेलरी. ओके, एकच अर्थ होतो. ज्वेलरी म्हणजे आपण दागदागिने असं आपण त्याला म्हणू शकतो, म्हणजेच खजिना किंवा संपत्ती. ट्रेजरला कसं लक्षात ठेवा, खजिना किंवा संपत्ती. आता बघा हा पेटारा आहे, पेटाऱ्यामध्ये एवढे सगळे सोन्याचे नाणे आहेत, म्हणजेच काय, हे ट्रेजर आहे. आणि हे जे लोक आहेत ना कुठं निघलेत, हा खजिना शोधायला निघलेत. ओके, बघा एक्झाम्पल, ही वेंट टू द आयलँड लुकिंग फॉर ट्रेजर. ही वेंट टू द आयलँड, कुठं गेलाय, तो आयलँड वरती गेलाय. लुकिंग फॉर, लुकिंग फॉरचा अर्थ होतो एखादी गोष्ट शोधणे. काय शोधायलाय, ट्रेजर शोधायलाय, खजिना शोधायला हे लोक निघालेले आहेत. म्हणजे ट्रेजरला कसं लक्षात ठेवा, सोन्याचा हा असलेला पेटारा. ओके, आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपल्याकडे टॅनरी. टॅनरीचा अर्थ बघा, अ प्लेस वेअर लेदर इज मेड बाय ट्रीटिंग ॲनिमल स्किन विथ केमिकल्स. अ प्लेस असं ठिकाण, फेअर म्हणजे जेथे, लेदर म्हणजे चामडी वस्तू, मेड बाय बनलेले आहेत, ट्रीटिंग ॲनिमल स्किन प्राण्यांची जी स्किन आहे ना, त्वचा आहे, त्यावरती केमिकल टाकून जे लेदर बनवण्यात येतं, जो चामड्याचा जो पट्टा असेल, चामड्याचा बूट असेल किंवा चामड्याच्या बॅग्स असतील, तर ते ज्या कारखान्यात बनवतात तर त्याला टॅनरी असं म्हणतात. बघा ना अर्थ काय व्हायला, अशी जागा जिथे प्राण्यांच्या त्वचेवर रसायनांनी उपचार करून लेदर बनवले जातं. अशी जागा जिथे प्राण्यांच्या त्वचेवर रसायनांनी, केमिकलचा वापर करून लेदर बनवलं जातं, त्याला जागेला काय म्हणायचं, टॅनरी असं म्हणायचं. बघा एक्झाम्पल, बूट्स आर मेड इन दिस टॅनरी. बघा बूट्स, हा जे बूट आहेत ना बनवण्यात आले कुठे, तर या टॅनरीमध्ये. या चित्रामध्ये बघा हा व्यक्ती आहे. आता मेलेले जे जनावर असतील त्यांची जी कातडी असेल, तर कातडी अर्थातच कशी असणार, एक रक्तानी माखलेली असतात. तर हा माणूस बघा एका टँकमध्ये बुडवतोय आणि पूर्णपणे ती कातडी काय करतोय, ती पूर्ण क्लीन करतोय. ओके, चला आता नेक्स्ट बघा, गेट कोल्ड फीट. गेट कोल्ड फीट ही इडियम आहे. याचा अर्थ काय व्हायला, टू फील नर्वस अबाउट डुईंग समथिंग. बघा फील म्हणजे वाटणे, नर्वस म्हणजे अस्वस्थ वाटणे, अबाउट डुईंग समथिंग, डुईंग म्हणजे काहीतरी तुम्ही करत आहात आणि ते करत असताना तुम्ही अस्वस्थ व्हायलेत, उदास व्हायलेत, त्याला काय म्हणायचं, गेट कोल्ड फीट. आता बघा काहीतरी करताना अस्वस्थ वाटणे,
आता एक एक्झाम्पल बघा, छान कळेल. आय वॉज गोइंग टू ट्राय बंगी जम्पिंग बट आय गॉट कोल्ड फीट. बघा, आय वॉज गोइंग टू ट्राय बंगी जम्पिंग. आता चित्र बघा, हे चित्र काय, एक वरच्या उंचावरच्या ठिकाणावर, म्हणजे विमानातून पण म्हणू शकतो किंवा असे काही ठिकाण आहेत पर्यटन स्थळ जिथे वरून तुम्हाला दोरीच्या मदतीने खाली सोडण्यात येतं. म्हणजेच काय, तर तुम्ही झेप घेता, हवेमध्ये एक भरारी घेता. या जम्पिंगला काय म्हणतात, या उडी मारण्याला बंकी जम्पिंग असं म्हणतात. आणि तो व्यक्ती म्हणतो की बाबा मी उडी खात असताना आय गेट कोल्ड फीट, म्हणजे माझे पाय एकदम थंडगार पडत आहेत, मला अस्वस्थ वाटत आहे, कसं तरीच फील होत आहे. ओके, तर मित्रांनो ही होती आजच्या सेशनमधली महत्त्वाची इंग्लिश व्होकॅब्युलरी. तर मित्रांनो, सेशन जर तुम्हाला कळालं असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करायला आपल्या मित्रांना तुम्ही सांगू शकता. तर मित्रांनो, आपण येथेच थांबूया. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद.